जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये जवळपास 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले जे काही संबंध आहे यामध्ये तणाव वाढलेला आहे। भारतीय नागरिकांना जे आहे ते पाकिस्तानमधनं सोडलं जात आहे, तर अनेक पाकिस्तानी नागरिक जे भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक त्यांना देखील बाहेर जाण्याचा, आता देशाबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला। आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत अमरावती पोलीस आयुक्त सीपी रेड्डी सर। काय सांगणार, अमरावतीमध्ये काही पाकिस्तानी नागरिक आहेत का, काय सांगणार त्यात? अमरावती शहरमध्ये नोंदणीप्रमाणे आतापर्यंत शॉर्ट टर्म विजावर आजच्या डेटला कोणी पाकिस्तानी नागरिक नाही हजर, पण जे लॉंग टर्म विजावर आहेत असे काही नागरिक आहेत जे अनेक वर्षापासून आहेत इथे, जे सिंधी हिंदू निर्वासित नागरिक आहेत आणि ते लॉंग टर्म विजावर आहेत। तर असे नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याबद्दल कंटिन्युएशनचा आदेश आलेला आहे आणि आणखी 2-3 दिवसात स्पष्ट वेगळा आदेश येईल, त्यावेळेस ती माहिती आपल्याला त्यांना सगळ्यांना कळवण्यात येईल। सर, भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा केल्याची देखील माहिती समोर आली। ती प्रोसिजरप्रमाणे त्यांनी अप्लाय केलेलं असेल आणि ते त्यांच्या प्रोसिजरनुसार त्यांना जे नागरिकत्वाचं आहे ते म्हणजे कालबद्ध पद्धतीनं त्यांना जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असते त्याचे नोटिफिकेशन, आणि त्यानुसार त्यांना ते नागरिकत्व मिळतं। शेवटला त्यांचा लॉंग टर्म विजा आहे, त्यामुळे ते भारतातच राहणार आहेत का, काय सांगतात? हां, आता लॉंग टर्म विजा असल्यामुळे ते ह्या ठिकाणीच राहतील आणि कुठे बाहेर मुवमेंट करायचं असेल तर ते परमिशन घेऊन जातात। नक्कीच जर आपण पाहिलं तर जवळपास 118 पाकिस्तानी हिंदू जे आहेत ते अमरावतीमध्ये वास्तव्यास आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते अमरावतीमध्येच राहत असल्याची माहिती आहे, त्यामुळं त्यांच्याकडे लॉंग टर्म विजा आहे, त्यामुळं भारतात ते अमरावतीमध्ये राहू शकणार असल्याची माहिती आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।